नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खमंग थालीपीठ. हे थालीपीठ आपण साबुदाण्यापासून बनवलेले आहे आणि हे थालीपीठ खायला खूप टेस्टी वाटते. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी तुमच्याकरता. आपल्याला 30 खिचडी भगर हे खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही हा नवीन पदार्थ नक्की करून बघा. तर चला हे साबुदाण्याचे थालीपीठ कसे करायचे बघूया. साबुदाण्याचे थालीपीठ करण्याकरता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 तास आपल्याला भिजत घालायचं आहे. याच्यावरचा स्टार्च निघतपर्यंत आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. मी याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि रात्रभर किंवा 2 ते 3 तास याला भिजत ठेवते. इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आहे. याचा असा स्टार्च पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आता याच्या साबुदाण्याच्या वरती पाव इंच पाणी ठेवलेलं आहे. आता याला 3 ते 4 तास आपल्याला भिजत घालायचं आहे. याच्यावरचं पूर्णपणे स्टार्च काढून घ्यायचं आहे, तेव्हा आपला साबुदाणा छान मोकळा होतो. इथे मी थालीपीठाकरता बटाटे घेतले आहे. याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे 3 ते 4 शिट्ट्या देऊन. हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन उकडून घ्यायचे आहे. मी 3 ते 4 शिट्ट्या देऊन उकडून घेते. इथे आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहे. याचे सालं काढून आपल्याला याला मॅश करून घ्यायचे आहे. इथे थालीपीठाकरता आपल्याला काही साहित्य लागणार आहे. मिरच्या घेतल्या आहे मी इथे स्वच्छ धुवून. याला आपल्याला छान जाडसर कुटून घ्यायचं आहे. आणि इथे शेंगदाणे घेतले आहे छान भाजलेले. याचे सालं काढून यालाही आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे. इथे आपण वाट्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला. आपला साबुदाणा छान मोकळा झालेला आहे. बघू शकता तुम्ही छान भिजलेला आहे. यामध्ये आता आपल्याला जिरं घालायचं आहे. मिरचीचा ठेचा जो आपण करून ठेवला होता तो घालायचा आहे. आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कढीपत्ता घालायचा आहे. हे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. आता यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे याचा कूट घालायचा आहे. आणि इथे आपण उकडून घेतलेले बटाटे हेही घालायचे आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं, याचा गोळा तयार करायचा आहे. इथे आपण थालीपीठचा असा गोळा मळून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला छोटे गोळे करायचे आहे. इथे आपण पोळपाटावर पॉलिथिन ठेवलेलं आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले थालीपीठ याला चिकटणार नाही. आणि इथे हा बनवलेला गोळा असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि तेल लावलेल्या पॉलिथिनवर ठेवून छान आपल्याला असं आकार देऊन द्यायचा आहे थालीपीठचा. असं इथे आपल्याला असे मीडियम आकाराचे थालीपीठ करून घ्यायचे आहे बरोबर असं हातांनी. आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्या थालीपीठचा गोळा हा पातळ आहे तर तुम्ही यामध्ये भगर साबुदाण्याचं पीठ शिंगड्याचं पीठ घालू शकता. त्यामुळे आपला हा गोळा छान घट्ट होतो आणि आपले थालीपीठही चांगले होतात. थालीपीठ हे छान थापून घेतलेले आहे. आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपण तवा गरम करायला ठेवला आहे. या तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला पराठा टाकून द्यायचा आहे. इथे आपण थालीपीठ टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपही घालू शकता. आणि याला थोडा वेळ छान खालच्या बाजूने शिजू द्यायचं आहे आपल्याला. मी छान शिजवून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे. आता याला आपण पलटून द्यायचं आहे. इथे आपण हे पलटून घेतलं आहे. आणि हे आपल्याला असंच अलटपलट करून छान शिजवून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने आपण हे थालीपीठ दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेतले आहे. आणि अशा तऱ्हेने तयार झालेले आपले करायला सोपे असे उपवासाचे खमंग थालीपीठ. ह्या थालीपीठची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओखाली असलेलं हाईपचं बटन तुम्ही प्रेस करू शकता. धन्यवाद.